तर आता बातमी आहे परभणीमधून। परभणीमध्ये दंगल घडवणं वर्षा बंगल्यावरती रचलेले षडयंत्र असं सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सकपाळ यांनी हा आरोप केला। फोडा आणि तोडा यांचं राजकारण मुख्यमंत्री करतायत असं देखील यावेळेला हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। बेताल आणि बिनबुडाचे आरोप करण्याची विरोधकांना सवय असल्याचं प्रत्युत्तर दरेकरांनी दिलेलं आहे। षडयंत्र असेल तर तसे पुरावे द्या असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं। जे आहे हे समाजामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावतात आहे आणि इंग्रजांचं जे धोरण होतं तोडा फोडा आणि राज्य करा त्याचंच अनुकरण देवेंद्र फडणवीस हे स्वतः राज्यकारभार चालवत असताना ते करत आहेत। 2014ला मुख्यमंत्री बनण्याच्या आधी धनगर समाजाला त्यांनी काय आश्वासन दिलं होतं की पहिल्या मीटिंगमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय आणि पहिली स्वाक्षरी मी धनगर समाजाच्या आरक्षणाची करेल। काय झालं? आज 10 वर्ष झाले धनगर समाजाला आरक्षण नाही। मराठा आरक्षणाचं काय म्हणाले की 7 दिवसात आम्ही निर्णय घेऊ, ते आरक्षण त्यांनी दिलेलं नाही। मला वाटतं बेताल बिनबुडाचे निराधार आरोप करण्याची यांना सवय लागलेली आहे। आता जर षडयंत्र आहे तर तशा प्रकारचे पुरावे द्या, परंतु आपल्याला पक्ष वाढवता येत नाही। लोकांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकार लोकप्रिय होत आहे, मग अशा वेळेला भावनात्मक अशा प्रकारचे विषय उभे करून आपली राजकीय पोळी भासता येते का, एवढाच केविलवाना प्रयत्न हर्षवर्धन यांचा दिसतोय।